झाले का जेवण खावणं तुमचे? आम्ही बघायला पोराची वाट. हां, जेवण बनविलं आहे. जेवण करायचे राहिली तर चुटकाच लावला की त्या बातमीनं कालच्या. जीवाला नुसतं काहीच कर्म नाही, असं हसून बी बोल वाट नाही हो. म्हणजे कसं हे झालं आहे बघा. अहो त्या पोराच्या माईचा एक व्हिडिओ समोर आला आहे, लय व्हायरल झाला आहे बघा. ते पोरगं जे पाय हे धुवायले का बघा, तर ते नव्हतं का निघालं लिकीनं मायची ओटी भरायचं, तवाचा व्हिडिओ बघा. आता एवढा व्हायरल व्हायला या, आता कुणी बी यूज करायला ते व्हिडिओ. म्हणजे पोरगं पाय धुवायले या, ओटी भरायले मायची. पण असं काम केलं असं ना मग त्यानं. माय लेकरं एवढे खरंच हृदयानं जवळ एकूण एकायच्या होते ना, तर मग मायचं त्यानं काय केलं नसन व एवढं. म्हणजे ते फोन हे म्हणत होते का बघा, फोन मागितला बापानं दिला नाही, पैसे खर्चाय दिले नाही, तर म्हणजे हप्ता भरला नाही फोनचा, ह्याच्यामुळं ते पोरगं डिप्रेशनमध्ये गेलं आणि त्यानं हे कोणाचंच ऐकलं नाही. हे नाहीच म्हणत असलं मॅटर. अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या पोराच्या माईचा, आणि ते अशी बोलायली ना व्हिडिओमध्ये, ते कुणालाच काय मार्ग नाही कुणालाच. म्हणजे ती काय म्हणायली, कुण्यातरी बाईला म्हणायली बरं का व्हिडिओ काढून, असं डायरेक्ट म्हणे नाही, असं अंदाजी बोलायली. आता व्हिडिओ आम्ही कशी काढित आहो बघा, कुणाला जर काय बोलायचं असलं तर माणूस कुठं नाव घेऊन बोलत आहे, ज्याची त्याला कळणाराला ते कळतं या बाबा ही मलाच बोलली या, असं असू शकतंय ना. नाव घेण्याचीच काय गरज आहे. म्हणून तिनं ते नाव न घेता ती काय बोलली बघा, त्या पोराची माय म्हणली, अगोदर तुझ्या मायबापाचा म्हातारपणाचा आधार तू लांब केलास, आणि आता तू तुझ्या भावाच्या म्हातारपणाचा आधार त्याला लांब केलंस, आणि ह्यानं तुझं चांगलं कधीच होणार नाही, आणि तुझ्या पण लेकाचा संसार लागणार नाही. हे शब्द त्या बाईनं दिलेले लय व्हिडिओ व्हायरल झालेत होती. काहीतरी बघा लय मोठा घोळ आहे या, खरं आहे का नाही. ह्या इस्टेट जायजात, धनदौलत, हे वाटा घाट्या, हिस्सेदारी, हे सगळं आता मला वाटतं हळूहळू. आणि त्यांच्या परिवारात आता फक्त एकच पोरगी बाकी आहे वाटतं. आता त्या पोरीचं म्हणजे संरक्षण माहिती नाही कसं कोण किती करतं या. आजकाल कुणाचा विश्वास आहे, कसा भरवसा. म्हणजे कमीत कमी त्या पोरीनं ना आता स्वतंत्र असं ठामपणे उभं राहायला पाहिजे. पण माहीत नाही बाई बिचारी सहन कशी करीन कशी नाही. हे दुःख म्हणलं ना तर कदाचित हे तिला सहन बी होऊ शकायचं नाही. एवढं दुःख आहे मोठं, म्हणजे सगळं हिडावून घेतलेलं आहे. पण त्याच्या अपोजिट जर त्या पोरीनं विचार ठेवला मनामध्ये की ती मग कुठंतरी जगायला शिकती बरं का. हे मला माहिती आहे कसं अपोजिट कसा विचार ठेवायचा. मायबापाच्या प्रती सगळ्याला प्रेम असतं या, पण कुठं ना कुठं एखादं मूल मायबापाला समजून घेण्यात अशी गल्लत करतं या. जिद असती त्या लेकराची तशा आपलंच खरं करायची, किंवा मग जे आपण ठरवलंय ते मायबापाला तिथं झुकवायचं. हे अशा प्रवृत्तीचे लेकरं त्या इच्छा पूर्ण करीत तसं ते वागली ना दुसऱ्यांच्या भरोश्यावर, दुसऱ्यांच्या जीवावर आयुष्य आरामाचं आयुष्य जगण्याची ज्यांना माहिती आहे ना, मिळतंय सगळं आयतं मिळतंय ना, ते लेकरं असे पाऊल उचलित आहेत बघा पहिली गोष्ट. आणि आता ही मुलगी जी आहे का, हिनं जर खोटा का होईना पण स्वतःला आधार असा द्यायला पाहिजे की मायबापानं माझा विचार का केला नाही. हां,
तुम्हाला वाटन वंदना काहीतरी सांगायली बोलायली हे कुणकडल्या कुणकडंच, पण हे जगण्यासाठी खूप मोठा पर्याय आहे बरं का. माणूस लय दुर्बल होतंय माणूस लय दुर्बल होतंय, लय लय लय. कोणतंही कारण असू द्या. अहो ह्या सोशल मीडियावर आपण बघत नाहीत का, गडी बाया अगोदर जवळ येते तर जवळ जाते तर विश्वासात घेते तर पुन्हा मग काम निघालं की धोका देतात. म्हणजे धोका कसला हो, धोका कोण कुणाला द्यायला या. असंच माणुसकी विसरून जाते तर त्यांच्यातली माणुसकी जितकी अगोदर दाखवतात का तितकी पुन्हा अहो सैतानाचं रूप दाखविते तर बाया असू द्या की गडी असू द्या. म्हणजे दानव दानव त्यांचं खरं रूप दानवाचं असतं या, आणि तेच सत्य आहे या. मग ते जे माणूस त्याच्यामध्ये गुंतत गेलेला असतंय ना, ते स्वतःला विसरून जातं या आणि झुरत बसतं या. अशा प्रकारे ते तर शेवटी माय बाप भाऊ आणि त्यांच्यासोबत हे असलं प्रकरण घडलं जगावेगळंच. ही पहिली बातमी आहे जगावेगळी असली. म्हणजे एका कुटुंबातले तिघं हे डोंगरावून पडणं कुठून पडणं ढकलून देणं हे तर इथून मागं बी आत्ताच झालं आहे की ते पुण्यातूनच झालं आहे. पण ह्या अशा प्रकारे आणि हे विसरणं बाबा सहजासहजी होऊ शकत नाही. त्या लेकीला बळ मिळायला पाहिजे, बळ मिळायला पाहिजे. आणि तिला बळ असं काहीतरी विचार जर तिनं ठेवले मनात हळूहळू हळूहळू की माझ्या मायबापानं माझा विचार का केला नाही, तर कुठंतरी तिला खरंच पुण्यांदा आयुष्य जगण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. काय सांगायचं बाई, लय म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्याला ज्या गोष्टीपासून दुर्बलता भोगावी लागते ना, त्या गोष्टीचा विरोध नक्कीच करावा, तरच आपल्याला आयुष्य जगता येतं या. कळलं का. म्हणजेच आता समजा मी कुणासाठी तरी लय 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 माझ्याच्यानं जेवढं घडतंय तेवढं एक केलं, आणि हे केलेलं आहे बरं का मी माझ्याच परिवारामध्ये. पण शेवटाला मायबाप नसल्यामुळं ते कोले कुत्रे म्हणते मी त्यांना, बाहेरचे लोक. पण घरातल्यांच्या सपोर्टानं घरातल्यांच्या सांगण्यानं बाहेरच्या लोकांनी त्यांची लायकी दाखवली आहे. बापाच्या घरातून बाहेर मला माझ्या संसारासकट कळलं का तुम्हाला. म्हणजे लग्न झाल्यावर लेकीचा इथं बापापाशी काही सुद्धा नसतं, आणि तुझं काय जे आहे ते उचल आणि वाटायला लाग. अशा गोष्टी घडतात कोणाच्या बी आयुष्यात. खूप 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 दुर्बल 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 बनवून ठेवतात लोक आपल्याला. त्यांच्या जर अपोजिट आपण विरोधात विचार जर केला ना, आवलय खंबीरपणे आपण पुण्यांदाज जीवन जगण्यासाठी सज्ज होता. आणि तसल्या लोकांना सुधार घडू देत नाहीत. सुधार त्यांचे कर्म त्यांना भोगावे लागते. तर लय बेकार आहे बेकार. म्हणजे कोणासोबत काही चुकीचं जर आपण घडवून आणलं ना, आपल्याला सुटका नाही सुटका नाही सुटका नाही. हे माझ्यासोबत ज्या ज्या लोकांना चुकीचं केलेलं आहे ना, त्या लोकांना अहो मी आता सध्या बघत आहे की त्याच्यातच मला बी समाधानी मिळती आहे. असं नाही की नाही मी कुठली गोष्ट चोरून ठेवीत नाही. अंतकरण तोंडानं बोललेला श्राप प्रत्येकजण कुणी बी म्हणतं या लागत नाही. तोंडानं बोललेला श्राप लागत नाही, पण अचानक अंतकरणातून ज्या आपल्या ते भावना असतात त्या निघाल्या ना एक श्रापाच्या रूपात, त्या आपल्याला नसल्या बी कळाल्या तरी बी त्या लागणाराला लागत येतात, आणि आयुष्य त्याचं जिवंतपणी नरक भोगायला सुरुवात होती. या खरंच आहे हे बरं का, अनुभव आहे माझा. कळलं का.